ठीक आहे. तर बघा, बेसिक अनालिटिकल टेक्निक हा टॉपिक आपण रिव्ह्यू करतोय अगदी थोडक्यात. तर अनालिटिकल टेक्निक ज्या आहेत, ज्या आपण प्युरिफिकेशन आणि सेपरेशन या दोन पद्धतीसाठी वापरतो, ते आपण या धड्यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर बघा, मेथड्स ऑफ प्युरिफिकेशन अँड सेपरेशन ऑफ कंपाऊंड डिपेंड अपॉन द डिफरन्स इन देअर फिजिकल प्रॉपर्टीज. ठीक आहे. तर पदार्थाचे असणारे जे भौतिक गुणधर्म आहेत ते ठरवतात की तुम्हाला कोणती पद्धत वापरायची आहे पदार्थाचं प्युरिफिकेशन किंवा सेपरेशन करण्यासाठी. ओके. नेक्स्ट पॉईंट आहे प्युरिफिकेशन ऑफ सॉलिड. ठीक आहे. तर बघा, अ सॉलिड सबस्टन्स मे कंटेन टू टाइप्स ऑफ इम्प्युरिटी, दोज विच आर सोल्युबल इन द सेम सॉल्वंट ॲज द मेन सबस्टन्स अँड विच आर नॉट सोल्युबल इन द सेम सॉल्वंट ॲज द सबस्टन्स. ठीक आहे. तर सॉलिड सबस्टन्सेसमध्ये दोन प्रकारच्या इम्प्युरिटी असतात, ज्या सेम सॉलिडमध्ये डिझॉल्व्ह होतात किंवा कधी त्या सेम सॉलिडमध्ये डिझॉल्व्ह होत नाहीत. तर आपल्याला करायचं काय बघा, मग तर एक साधं उदाहरण आहे. आपल्याकडं सॉल्ट आहे ज्याच्यामध्ये काही वाळूचे खडे आहेत. ठीक आहे. तर तुम्हाला हे साध्या पद्धतीने जर सेपरेट करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला ते पाण्यामध्ये विरघळावं लागेल आणि एक फिल्टर पेपर घेऊन तो तुम्हाला एका फनेलवरती ठेवायचा आहे आणि तो तुम्हाला अगदी साध्या पद्धतीने सेपरेट करता येईल. ठीक आहे. आणि त्या फिल्टरेटमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, तर मीठ मिळेल आणि सँड जी आहे ती वरच्या पोर्शनमध्ये स्टोअर झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. ओके. तर फिल्ट्रेशनची अगदी साधी आणि सोपी असेंब्ली तुम्हाला ह्याच्यामध्ये वापरता येते. ठीक आहे. किंवा आपल्याला इथे उदाहरण सुद्धा दिले बघा, टी लिव्स फ्रॉम द डिकोटेशन ऑफ टी और सँड फ्रॉम अ मिक्सचर ऑफ सँड अँड वॉटर. ठीक आहे. तर अगदी साध्या पद्धतीनं तुम्ही हे दोन्ही एकमेकापासून सेपरेट करू शकता. ओके. पण प्रश्न आहे, ज्या इन्सोल्युबल इम्प्युरिटी आहेत, ठीक आहे, त्या कुठं स्टोअर होणार आहेत बघा. तर जो फिल्टर पेपर तुम्ही फनेलमध्ये ॲड केलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला त्या पाहायला मिळतील. आणि जो सॉल्वंट आहे किंवा जो मदर लिकर आहे तो आपल्याला फिल्ट्रेटच्या स्वरूपामध्ये बिकरमध्ये पाहायला मिळेल. ओके. तर बघा, ह्या दोन्ही डेफिनेशन सुद्धा महत्त्वाचे आहेत. इन्सोल्युबल पार्ट रिमेनिंग ऑन फिल्टर पेपर इज कॉल्ड रेसिड्यू अँड लिक्विड कलेक्टेड इन द बिकर इज कॉल्ड अ फिल्ट्रेट. ठीक आहे. तर पहिली जी पद्धत होती अगदी जनरल, ज्याच्यामध्ये कुठलंही म्हणजे असं काय नॉलेज किंवा अगदी साध्या पद्धतीने कोणी ती फॉलो करू शकतं. पण दुसरी पद्धत जी आहे ती आहे फिल्ट्रेशन अंडर सक्शन. ठीक आहे. तर याची एक आपण काय करतो, व्हॅक्यूम पंपचा यूज करतो. याच्यामधले दोन ॲडव्हान्टेज आहेत बघा. पहिली गोष्ट जी आहे, जो सॉल्वंट आहे तो तुम्ही रिमूव्ह करू शकता किंवा ड्राय सुद्धा करू शकता आणि क्विकर आहे म्हणजे ॲज कम्पेअर टू अदर मेथड. ठीक आहे. वेन फिल्ट्रेशन इज कॅरीड आउट युजिंग अ व्हॅक्यूम पंप इट इज कॉल्ड अ फिल्ट्रेशन अंडर सक्शन. ठीक आहे. म्हणजे व्हॅक्यूम पंपचा वापर करून आपण इथं फिल्ट्रेशन करतोय, त्यामुळे त्याला काय म्हणलंय, फिल्ट्रेशन अंडर सक्शन. ठीक आहे. तर सिंपल फिल्ट्रेशनच्या तुलनेमध्ये ही पद्धत जरा फास्ट आहे किंवा अगदी मोर इफिशियंट टेक्निक आहे असं आपण म्हणूया. ठीक आहे. तर बघा, ह्याच्यामध्ये आपण बकनर फनेल यूज करतो. डायरेक्ट आपण डायग्रामला जातोय. सेटअप फॉर फिल्ट्रेशन अंडर सक्शन. ठीक आहे. डायग्राम दिसते तुम्हाला. तर काय बघा, बकनर फनेल आहे, त्याच्यावरती तुम्ही मॉइस्ट फिल्टर पेपर टाकलेला आहे आणि रबर बंकच्या सहाय्याने तो बकनर फनेल आपण या बकनर फ्लास्कमध्ये ॲड केला. ठीक आहे. तर याचा एक वन एंड जो आहे तो सक्शन पंपकडे जातो, जो व्हॅक्यूम क्रिएट करायचं काम करतो. रबर ट्युबिंगच्या साईन आपण जोडले त्याला. आणि आपल्याला काय करायचं आहे, जी काय गोष्ट फिल्टर करायची ते एका सॉलिडमध्ये डिझॉल्व्ह करून त्याच्यावरती ॲड करायचं आहे. जो सॉल्वंट आहे तो खाली निघून जाईल आणि वरती जे आहे ते सॉलिड आपल्याला जमा झालेलं दिसेल फिल्टर पेपरवरती. ओके. देन नेक्स्ट स्टेप आहे क्रिस्टलायझेशन. तर क्रिस्टलायझेशन आपल्याला कसं करता येईल बघा. वेन अ क्रूड सॉलिड इज मेड अप ऑफ ओनली वन सबस्टन्स अँड हॅज सम इम्प्युरिटीज इट इज प्युरिफाईड बाय द प्रोसेस ऑफ क्रिस्टलायझेशन. ठीक आहे. तर काय आहे बघा, क्रूड सॉलिड म्हणजे फक्त एकाच प्रकारची इम्प्युरिटी आहे. ठीक आहे.
आणि ते आपल्याला 4 स्टेपमध्ये बाजूला करता येते. कसे कसे बघा, तर पहिल्यांदा तुम्हाला सॅच्युरेटेड सोल्युशन तयार करायचं आहे. तर सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय, तर एखाद्या सॉल्व्हंटमध्ये ॲडिशनल सोल्यूट पुन्हा डिझॉल्व्ह होणार नाही. म्हणजे काय केलं तुम्ही, एक ग्लास घ्या, ग्लासमध्ये साखर टाका, ती विरघळेल. स्टर केल्यानंतर पुन्हा साखर टाकली, विरघळेल. पण एक वेळ अशी येईल की त्या पाण्यामध्ये पुन्हा साखर विरघळणार नाही. त्यालाच आपण काय म्हणतो, सॅच्युरेटेड सोल्युशन. ओके. तर सोल्युशन सॅच्युरेटेड झाल्यानंतर आपल्याला त्याला काय करायचं आहे, थोडी हीट द्यायची आहे. आणि हीट दिल्यानंतर त्याला अंडर सक्शन फिल्ट्रेशन करायचं आहे. ठीक आहे. आणि त्यामध्ये ज्या असणाऱ्या अनडिझॉल्व इम्प्युरिटी आहेत त्या आपल्याला या पद्धतीतून बाहेर काढता येतील. ठीक आहे. नंतर काय करायचं बघा, पुन्हा एकदा त्याचं कूलिंग करायचं आहे. ओके. आणि कूलिंग केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये क्रिस्टल फॉर्म झालेले दिसतील. ओके. आणि जो पार्ट आहे, जो अनडिझॉल्व पार्ट आहे, तो पुन्हा एकदा आपल्याला काय करायचं बघा, तर त्याला सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन फॉर्म करून किंवा जो स्मॉल क्वांटिटीमध्ये असणारा जो नंबर आहे तो सुद्धा आपल्याला चेंज करता येऊ शकतो, किंवा ज्या सोल्युबल इम्प्युरिटीज आहेत ते आपल्याला ह्याच्यामध्ये पाहायला मिळतील. ठीक आहे. देन काय करायचं बघा, जे फिल्ट्रेट ह्याच्यामधून कलेक्ट झालेलं आहे ते आपल्याला कूल करावं लागेल, ज्याला आपण मदर लिकर सुद्धा म्हणतो. ओके. किंवा जी काही सगळी असेंब्ली आहे ते आपल्याला इथे सुद्धा पाहायला मिळेल बघा. प्रोसेस ऑफ क्रिस्टलायझेशन 4 स्टेप आहेत. पहिल्यांदा काय केलं की जो सोल्यूट आहे तो सॉलिडमध्ये डिझॉल्व्ह केला, त्याला हीट दिली, त्यानंतर त्याचं कूलिंग केलं, फिल्टर पेपर लावून तो आपण फिल्टर करून घेतला. ठीक आहे. आणि आपल्याला फिल्ट्रेट मिळालेला आहे. आणि ज्या इनसोल्युबल इम्प्युरिटी आहेत त्या पेपरमध्ये कलेक्ट झाल्या. आणि राहिलेले जे फिल्ट्रेट आहे ते जर तुम्ही वॉच ग्लासवरती ॲड केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला क्रिस्टल फॉर्म झालेले तिथं दिसतील. ओके. देन नेक्स्ट पॉईंट आहे बघा, तर चॉईस ऑफ सॉल्व्हंट. तुम्ही सॉल्व्हंट कसं निवडणार, म्हणजे कोणतं सॉल्व्हंट ह्याच्यासाठी आपल्याला वापरायचं आहे हे सुद्धा आपल्याला ठरवता येतं. त्याचे काही गुणधर्म आहेत बघा. पहिली गोष्ट आहे, द कंपाऊंड टू बी क्रिस्टलाइज शुड बी least or sparingly soluble in the solvent at room temperature but highly soluble at a high temperature. ठीक आहे. तर जो पदार्थ तुम्ही आज सॉल्व्हंट म्हणून वापरणार आहात त्याच्यामध्ये आपला सोल्यूट थोड्या प्रमाणात डिझॉल्व्ह झाला पाहिजे किंवा कमी प्रमाणात डिझॉल्व्ह झाला पाहिजे. पण ज्यावेळेस तुम्ही त्याला हीट प्रोव्हाइड करता त्यावेळेस मात्र त्याचं जास्त प्रमाणात तो त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह व्हायला हवा. ओके. दुसरी गोष्ट, सॉल्व्हंट शुड नॉट रिॲक्ट केमिकली विथ द कंपाऊंड टू बी प्युरिफाईड. ठीक आहे. तर ज्या पदार्थाला तुम्ही त्याच्यामध्ये विरघळवत आहात, ओके, तो त्याच्याशी अभिक्रिया करता कामा नये. आणि तिसरी गोष्ट आहे, सॉल्व्हंट शुड बी वोलाटाईल सो दॅट इट कॅन बी इझिली रिमूव्ड. ओके. वोलाटाईल असला पाहिजे, म्हणजे बघा आपल्याकडे पेट्रोल असेल तर ते हळूहळू कमी होतं, बरोबर ह्याच्यामध्येच रूम टेम्परेचरला सुद्धा. अगदी त्याच पद्धतीनं सॉल्व्हंट सुद्धा व्होलाटाईल असला पाहिजे, म्हणजे तो क्विकली आपल्याला बाजूला करता येईल. ओके. आणि ते काही बेस्ट एक्झाम्पल दिलेत बघा जे तुम्ही सॉल्व्हंट म्हणून यूज करू शकता. वॉटर आहे, इथाइल अल्कोहोल आहे, मिथाइल अल्कोहोल आहे, ॲसिटोन, इथर. ओके. असे काही सॉल्व्हंट आहेत जे आपण क्रिस्टलायझेशन प्रोसेससाठी वापरू शकतो. ओके. देन आपल्याला एक एक्झाम्पल पण दिले बघा, जर तुम्हाला कॉपर सल्फेट प्युरिफाय करायचं असेल तर वॉटर ॲज अ सॉल्व्हंट तुम्ही यूज करू शकता, किंवा बेन्झोइक ॲसिडसाठी सुद्धा वॉटर ॲज अ सॉल्व्हंट यूज करू शकता. ठीक आहे. त्यानंतर आहे फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन. ठीक आहे. फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन काय पद्धत आहे, फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन इज अ प्रोसेस वेअर इन 2 or more soluble substance having widely different solubilities in the same solvent at room temperature are separated by crystallization. ठीक आहे. तर दोन आहेत घटक ज्यांची सोल्युबिलिटी व्हॅरी आहे, ओके, पण सेम सॉल्व्हंटमध्येच. ठीक आहे. तर ते आपल्याला क्रिस्टलायझेशन त्यांचं सुद्धा करता येईल. पुन्हा तेच करणार तुम्ही, त्याचं सॅच्युरेटेड सोल्युशन करणार आहोत. सॅच्युरेटेड सोल्युशन फिल्टर करायचं, कारण त्यामध्ये असलेले डस्ट पार्टिकल तुम्हाला बाजूला करता येतील. त्यानंतर ते मिक्सचर कूल करायचं आहे, म्हणजे सुरुवातीला आपण त्याला हीट दिली आहे. ओके. तर ह्याच्यामध्ये कूल केल्यानंतर सुरुवातीला लेस सोल्युबल जो पार्ट आहे तो क्रिस्टलायझेशन होईल त्याचं. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं आहे, ते फिल्टर करायचं आहे, त्याला वॉशिंग द्यायची आहे.
आणि त्याला ड्राय करायचं आहे. आणि त्या ठिकाणी असणार जे मदर लिकर आहे, आपण पहिला फिल्टर पेपरचा पार्ट कव्हर केला आणि मदर लिकरमधले पुन्हा त्याचं इव्हॅपोरेशन करायचं आहे. आणि जो सेकंड सोल्यूट आहे तो तुम्हाला ह्या मदर लिकरमधून मिळेल. ओके, सेकंड सोल्यूट जो आहे तो. ठीक आहे. त्यानंतर आहे डिस्टिलेशन प्रोसिजर. ओके, काय डिस्टिलेशन मी सांगितलं बघा. मग distillation is an important method to use to separate volatile liquid from non-volatile impurities. Liquids having sufficient difference in their boiling point. ओके, तर बघा पहिली गोष्ट म्हणजे नॉन व्होलाटाईल मधून व्होलाटाईल पार्ट आपल्याला सेपरेट करता येऊ शकतो, किंवा ज्या लिक्विडच्या बॉइलिंग पॉईंटमध्ये खूप फरक आहे असे पदार्थ आपण या पद्धतीने सेपरेट करू शकतो. ठीक आहे. तर इथं सिम्पल डिस्टिलेशनची असेंब्ली दिलेली आहे बघा. तुम्हाला एक राऊंड बॉटम फ्लास्क घ्यायचा आहे, त्याला रबर कॉर्क प्लस थर्मोमीटर असावा. तुम्ही याला हीट द्यायला सुरुवात करा. सुरुवातीला काय असेल, व्होलाटाईल पार्ट जो आहे तो ॲज अ फ्युम्स बाहेर पडेल. त्यानंतर त्याला आपण कुलिंग द्यायचं आहे. कंडेन्सरच्या सहाय्यानं वॉटर इनलेट आउटलेट आहे, त्याचं फ्रॅक्शन आपण इकडं कलेक्ट करू शकतो. ओके, म्हणजे एका ठराविक ह्याच्यापर्यंत टेम्परेचर वाढेल. पहिला फ्रॅक्शन आपण कलेक्ट केला. पहिला फ्रॅक्शन पूर्ण झाल्यानंतर पुन्हा टेम्परेचर वाढेल आणि दुसऱ्या वेळेस मात्र जो राहिलेला भाग आहे तो सुद्धा आपल्याला प्युरिफाय करून बाजूला करता येतो. ठीक आहे. तर याच पद्धतीला आपण सिम्पल डिस्टिलेशन म्हणतो बरं का, हे लक्षात घ्या. सिम्पल डिस्टिलेशन किंवा याची व्याख्या सुद्धा दिलेली आहे. इन दिस प्रोसेस लिक्विड इज फर्स्ट कन्वर्टेड इंटू वेपर बाय बॉइलिंग अँड देन वेपर इज कंडेन्स बॅक इंटू लिक्विड बाय कुलिंग अँड द प्युअर लिक्विड ट्रिकल्स डाऊन इन द रिसिव्हर. ओके, आकृतीमध्ये पाहिलं आपण. तर तुम्हाला ॲक्टिव्हिटी म्हणून इथं ॲसिटोन प्लस वॉटर दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये ॲसिटोनचा बॉइलिंग पॉईंट 56 डिग्री आहे आणि वॉटरचा बॉइलिंग पॉईंट 100 डिग्री आहे. म्हणजे खूप टेम्परेचर डिफरन्स आहे, तुम्ही हे इझिली रिमूव्ह करू शकता एकमेकांमधून. ओके, देन आहे फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. ओके, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन म्हणजे काय बघा. इफ अ मिक्सचर द डिफरन्स इन बॉइलिंग पॉईंट ऑफ टू लिक्विड्स इज नॉट appreciable, they cannot be separated from each other using the simple distillation assembly. ओके, असं एक दोन लिक्विड आहेत जे एकमेकांमध्ये विरघळतात. ठीक आहे. त्यानंतर काय म्हणलं बघा, तर विरघळतात आणि त्या दोघांच्या बॉइलिंग पॉईंटमध्ये खूप फरक नाही, तर त्यासाठी आपल्याला सिम्पल डिस्टिलेशनची असेंब्ली वापरता येणार नाही. अशा वेळेस आपण काय करणार, मग फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ही पद्धत आपण त्यावेळेस वापरतो. ओके, तर काय होतं बघा याच्यामध्ये, तर तुम्हाला डायग्राम पाहिल्यानंतर खूप बरंच लक्षात येईल. ओके, तर त्याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा राऊंड बॉटम फ्लास्क दिसतोय. ओके, त्याच्यावरती फ्रॅक्शनेटिंग कॉलम आहे विथ पॅकिंग. ओके, तर यामध्ये जो लेस आपलं व्होलाटाईल सोल्यूट जो आहे तो हळूहळू राईज होतो, पण ज्या सोल्यूटचा जो बॉइलिंग पॉईंट आहे तो जास्त आहे तो यामध्ये असणाऱ्या पॅकिंगमध्ये अटकायला सुरुवात होते आणि जो मोर व्होलाटाईल आहे तो पटकन पुढे निघून जातो. तुम्ही त्याचं फ्रॅक्शन सेपरेट कलेक्ट करू शकता. ठीक आहे. आणि बाकीचा जो पार्ट आहे तो त्यानंतर तुम्ही कलेक्ट करू शकता. आणि त्याच्यासाठी आपल्याला असे दोन फ्रॅक्शनेटिंग कॉलम यूज करू शकतो बघा. डायग्राममध्ये सुद्धा दिसते आपल्याला. ठीक आहे. तर इथं एक्झाम्पल म्हणून आपल्याला सांगितलेलं आहे सॅम्पल ए आणि सॅम्पल बी, ज्याचं बॉइलिंग पॉईंट आहे 363 आणि 373. ओके, तर तुम्हाला खूप वेळ मिळणार नाही, त्यामुळे तुम्हाला फ्रॅक्शनल डिस्टिलेशनच वापरावं लागेल. किंवा एक एक्झाम्पल सुद्धा दिलेलं आहे बघा इथं, मिक्सचर ऑफ ॲसिटोन अँड मिथाइल अल्कोहोल. ठीक आहे, 329 आणि 337. किंवा ॲसिटोन आणि बेन्झिनचं सुद्धा दिलेलं आहे बघा. ठीक आहे, तर त्यामध्ये सुद्धा एवढा खूप फरक नाही. ओके, तर ही जी प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करण्यासाठी फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ही पद्धत वापरायची आहे. ओके, देन नेक्स्ट आहे डिस्टिलेशन अंडर रिड्यूस प्रेशर. ओके, तर काय म्हणलं बघा, लिक्विड्स हॅव्हिंग व्हेरी हाय बॉइलिंग पॉईंट ऑर दोज विच डिकम्पोज ऑन हिटिंग आर प्युरिफाईड बाय कॅरिंग आउट डिस्टिलेशन अंडर रिड्यूस प्रेशर. ठीक आहे, तर बघा ज्या लिक्विडचा बॉइलिंग पॉईंट जास्त असतो, ओके, तर काय होऊ शकतं, तुम्ही त्याला हिट करत असताना तो डिकम्पोज होईल, म्हणजे तोचा जो पदार्थ आहे तो लॉस होऊ शकतो. तर अशा वेळेस तुम्ही अंडर रिड्यूस प्रेशर या पद्धतीनं त्याचं डिस्टिलेशन करू शकता. ओके, एक उदाहरण सुद्धा दिलं इथं. सोप इंडस्ट्रीमध्ये ग्लिसरॉल जो आहे तो
सोपपासून सेपरेट करण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो. ठीक आहे. देन सॉल्व्हेंट एक्सट्रॅक्शन काय सांगितलं बघा या पद्धती मग when an organic substance is present in an aqueous solution it can be extracted from that solution by shaking it with the organic solvent in which the substance is more soluble. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीची असेंब्ली आहे सॉल्व्हेंट एक्सट्रॅक्शनमध्ये. अगदी सॉल्व्हेंट लेअर आणि ऑर्गॅनिक लेअर आहे तिथं ते दोघात कंबाईन होतील एकमेकांमध्ये आणि तुम्हाला एक ॲक्वेस लेअर फॉर्म झालेला दिसेल तो तुम्हाला बाजूला करायचा आहे आणि नंतर तुम्ही त्याचं सिम्पल डिस्टिलेशन करून ते एकमेकापासून वेगळे करू शकता. ओके. देन आहे क्रोमॅटोग्राफिक टेक्निक. तर या टेक्निकचा वापर मिक्सचर ऑफ कॉम्पोनंट जे आहे ते सेपरेट करण्यासाठी केला जातो किंवा प्युरिफाय सुद्धा करण्यासाठी केला जातो. क्रोमा या शब्दाचा अर्थ समजून घ्या ज्याला आपण कलर म्हणतो. ओके. 1903 मध्ये स्वेट या शास्त्रज्ञानं या पद्धतीचा शोध लावला. सुरुवातीला त्याने वनस्पतीचे कलर्ड कॉम्पोनंट यापासून सेपरेट केले. ओके. तर क्रोमॅटोग्राफीमध्ये 2 घटक असतात. एक असते मोबाईल पेज आणि दुसरी असते स्टेशनरी पेज. ओके. आणि याच्यामध्ये जो कॉम्पोनंटचा मुवमेंटचा जो रेट आहे त्याच्यावरती जो डिफरन्स आहे. ओके. म्हणजे कशा पद्धतीने ते स्टेशनरी पेजमधून पास होतात मोबाईल पेजच्या सहाय्यानं त्याच्यावरून आपल्याला क्रोमॅटोग्राफ मिळतो. ओके. नंतर दुसरी गोष्ट लक्षात घ्या स्टेशनरी पेजची आहे ती सॉलिड किंवा लिक्विड असते बरं का. आणि त्याशिवाय क्रोमॅटोग्राफी ही जी पद्धत आहे ती आपल्याला ॲडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी आणि पार्टिशन क्रोमॅटोग्राफी या 2 प्रकारात त्याचं वर्गीकरण करता येतं. ठीक आहे. तर बघा ॲडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफीबद्दल बोलूया. तर याच्यामध्ये तुम्हाला प्रिन्सिपल ऑफ डिफरन्शियल ॲब्सॉर्प्शन या तत्वाचा वापर केला जातो. ओके. डिफरंट सोल्युट्स आर ॲब्सॉर्ब्ड टू डिफरंट एक्सटेंट ऑन द स्टेशनरी फेज. पुन्हा याचे 2 प्रकार आहेत. पहिला आहे कॉलम क्रोमॅटोग्राफी. तर त्याची काय माहिती बघा याच्यामध्ये जो कॉलम आहे स्टेशनरी फेज जो ॲल्युमिना किंवा सिलिका जेलने तयार केला जातो. त्यानंतर आपल्याला एक सॉल्व्हेंट घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला सोल्यूट डिझॉल्व्ह करायचं किंवा जे मिक्सचर आहे ते डिझॉल्व्ह करायचं आहे आणि अगदी अशा पद्धतीने कॉलममधून ते आपल्याला पास करायचं आहे. समजा त्या ठिकाणी ABC मिक्सचर असेल तर या पद्धतीने तुम्हाला असे 3 कलर डेव्हलप झालेले तिथं पाहायला मिळतील आणि ते तुम्ही सेपरेटली कलेक्ट करू शकता. वरून सॉल्व्हेंट तुम्हाला ॲड करायचं आहे आणि पुन्हा त्याचं तुम्हाला डिस्टिलेशन करायचं आहे किंवा तुम्ही इव्हॅपोरेट सुद्धा करून ते सेपरेट करू शकता. ठीक आहे. त्यानंतर आहे TLC ज्याला आपण थिन लेअर क्रोमॅटोग्राफी असं सुद्धा म्हणतो. ओके. तर याच्यामध्ये 0.2 मिलीमीटर थिकनेसचा ॲब्सॉर्बंट सिलिका जेल किंवा ॲल्युमिना स्प्रेड जो आहे तो ग्लास पेट म्हणजेच स्टेशनरी फेज म्हणून सुद्धा ॲक्ट होतो. त्याला आपण TLC प्लेट किंवा क्रोम प्लेट असं सुद्धा म्हणतो. आणि 2 सेंटीमीटरपासून आपल्याला त्याच्यावरती स्मॉल स्पॉट द्यायचा आहे. ठीक आहे. आणि आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला तो असा मोबाईल फेसमध्ये डीप करायचा आहे. तर काय होईल मोबाईल फेस या पेपरवरती राईज होईल आणि तो स्पॉटचे तुम्हाला कलर्स जे आहेत ते डेव्हलप झालेले दिसतील. कधी जर ते डेव्हलप झाले नाहीत कलर तर तुम्ही UV लाईट किंवा आयोडीन क्रिस्टलचा सुद्धा वापर करू शकता त्यासाठी कलर डेव्हलप करण्यासाठी चेंबरमधून. ओके. आणि अशा पद्धतीचे क्रोमॅटोग्राम तुम्हाला तयार झालेले दिसतात ज्याच्यातून तुम्हाला रिटेन्शन फॅक्टर सुद्धा काढायचा आहे. ओके. तर ॲडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफीमध्ये 2 प्रकार कॉलम क्रोमॅटोग्राफी आणि थिन लेअर क्रोमॅटोग्राफी. ओके. देन आहे पार्टिशन क्रोमॅटोग्राफी. तर याच्यामध्ये काय म्हणलं बघा मग इन दिस टाईप ऑफ क्रोमॅटोग्राफी द स्टेशनरी ऑर मोबाईल फेज बोथ आर लिक्विड. वैशिष्ट्य बघायचं आधीच्यामध्ये स्टेशनरी फेज सॉलिड होता मोबाईल फेज लिक्विड असायचा पण या ठिकाणी दोन्हीही लिक्विड फेज आहेत. ठीक आहे. तर याच्यामध्ये स्पेशल क्वालिटीचा वॉटमन पेपर यूज केला जातो. त्याचा नंबर आहे 1. ओके. वॉटर जे आहे ते याच्यामध्ये ट्रॅप होतं आणि या पेपरहून ते राईज झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. जसं TLC मध्ये आपण बॉटम लाईनपासून 2 सेंटीमीटर अंतरावरती खून केली ती अगदी त्या पद्धतीने इथे सुद्धा करायची आहे. त्याच्यावरती स्पॉटिंग करायचं आहे आणि ते सोल्युशनमध्ये डीप करायचं आहे. हळूहळू तुम्हाला त्याच्यावरती सॉल्व्हेंट राईज व्हायला दिसेल आणि कलरचे स्पॉट सुद्धा तयार झालेले पाहायला मिळतील. ठीक आहे.
तर आणि ह्या जो तयार झालेला पेपर स्ट्रिप आहे त्याला आपण काय म्हणतो, क्रोमॅटोग्राम. अगदी TLC प्रमाणे ही पद्धत आहे बघा. आणि अशा प्रकारचे ग्राफ तयार झालेले तुम्हाला इथं पाहायला मिळतात. जर कधी कलर जर डेव्हलप झाला नाही तर काय करायचं, मग सेम UV लाईट यूज करू शकता किंवा स्प्रेइंग एजंट सुद्धा यूज करू शकता. आणि नंतर तुम्हाला काय करायचं आहे, रिटेन्शन फॅक्टर काढायचा आहे. तर बघा काय करणार मग त्यासाठी, RF इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द सोल्यूट फ्रॉम बेस लाईन डिवाइड बाय डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द सॉल्वंट फ्रॉम द बेस लाईन. ठीक आहे, सुरुवातीला सोल्यूटने किती पार अंतर केलंय ते घ्यायचं आहे, डिवाइड बाय सॉल्वंटने किती पार केलेलं अंतर ते घ्यायचं आहे. तुम्हाला RF व्हॅल्यू मिळवून जाईल.